घरच्या घरी कमीत कमीत साहित्यात आज आपण बनवणार आहे चायनीज व्हेज फ्राईड राईस. अगदी कमीत कमी साहित्यात बनवून होतो आणि टेस्टी बनतो. तर चला पाहूया फ्राईड राईसची रेसिपी. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर बघूया चायनीज व्हेज फ्राईड राईसची रेसिपी. त्यासाठी मी ते छान कढई तापवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या कळ्या बारीक चॉप करून फ्राय करून घेणार आहे. तर इथे लसणाच्या कळ्या मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहे आणि त्या ब्राउनिश होईपर्यंत मी इथे फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. ते 2 कांदे छान असे मऊसूत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. कांदा आपल्याला ब्राऊन नाही होऊ द्यायचा, जस्ट असं अर्धा मिनिट फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण वेगवेगळ्या भाज्या ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता. तुम्ही गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, फ्लावर अशा प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. इथे मी गाजर, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक चॉप केलेली आहे. भाज्या कट करताना आपल्या आवडीप्रमाणे लांब, गोल कशा पण आपण चॉप करू शकतो, कट करून घेऊ शकतो. सो इथे मी अशा प्रकारे भाज्या फ्राय करून घेत आहे. त्यामध्ये आपण काही चायनीज इन्ग्रेडियंट टाकणार आहे कारण आपली रेसिपी ही चायनीज आहे. इथे मी 1 टेबलस्पून सोया सॉस टाकून घेत आहे आणि 1 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकून घेत आहे आणि 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस टाकून घेत आहे. आणि मस्त इथे माझ्याकडे शेजवान सॉस पण आहे. तर 1 टेबलस्पून मी इथे शेजवान सॉस टाकून घेत आहे. अगदी चायनीज परफेक्ट असं चायनीज व्हेज फ्राईड राईस आपला बनवून तयार होणार आहे. बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे 1 ते 2 मिनिट आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे. भाज्या जास्त फ्राय नाही करायच्या आपल्याला, अगदी कमी प्रमाणात फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि इथे मी मस्त कोथिंबीर टाकत आहे. याला मी चायनीजला महाराष्ट्रीयन टेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कांद्याची पात बारीक कट करून टाकून घेत आहे. अगदी कांद्याच्या पातीची अप्रतिम टेस्ट आपल्या फ्राईड राईसला लागते. आणि इथे मी ही शेजवान चटणी बनवलेली आहे. ही शेजवान चटणी मी इथे टाकून घेणार आहे. शेजवान चटणी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डिशमध्ये फोडणी घालताना टाकू शकता. आणि याची जर रेसिपी तुम्हाला हवी असली तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करते. आणि बघा, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी राईस शिजवून घेतलेला आहे. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी राईस ॲड करून घेणार आहे. आणि इथे आपल्याला मिठाचं प्रमाण अगदी कमी टाकायचं आहे कारण ऑलरेडी आपण जे सॉसेस ॲड केलेले आहे, चायनीज सॉस ॲड केलेले आहे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, परत सोया सॉस, तर त्यातमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण जास्त असते. सो इथे आपल्याला मीठ स्किप करायचं आहे किंवा अगदी कमी प्रमाणात मीठ टाकायचं आहे. आता बघा, इथे मी राईस शिजवून घेतलेला आहे. राईस शिजवून घेताना कसा शिजवायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं नाही कारण की तुम्ही मला म्हणाल की आता हे राईस शिजवणं सुद्धा आपल्याला शिकवणार आहे का. सो मी त्यासाठी सांगितलं नाही, पण तरी थोडक्यात तुम्हाला सांगते. राईस शिजवताना अगदी 2 वाट्या राईस घ्यायचा आहे आपल्याला आणि 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला राईस मीठ टाकून शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला राईस अगदी मोकळा सुटसुटीत शिजवून जाईल. अगदी असा गारा नाही होणार, छान असा सुटसुटीत दाणेदार आपला राईस शिजवून तयार होते. आणि राईस शिजवताना तिथे 1 टेबलस्पून ऑइल किंवा 1 टेबलस्पून तूप टाकायचं. आपली फोडणी देऊन तयार झालेली आहे. आता यावर 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं आणि आपला राईस शिजवून घेतला आहे. थोडी एक वाफ काढून घेतलेली आहे राईसला आणि हा अप्रतिम असा आपला फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे. खूपच छान दिसत आहे. भाज्या सुद्धा जशाच्या तशा दिसत आहे कारण आपण भाज्या जास्त प्रमाणात शिजवलेल्या नाहीये. सो बघा, अप्रतिम आपला चायनीज व्हेज फ्राईड राईस शिजवून तयार झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.